नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावली ही भैरवीच्या घरी आलेली असते. पुस्तक वाचत असलेली भैरवी आता सावलीला बघते आणि म्हणते की बरं झालं सावली तू आलीस. अगं आपल्याला ना आता 1 नाही 2 नाही 3 नाही सलग 7 गाण्याची प्रॅक्टिस आणि रिहर्सल करायची आहे. आणि भैरवी म्हणते की तेव्हा तुला आता ना जोरदार तयारी करावी लागणार आहे बरं का सावली. तयार आहे ना तू, असे मोठ्या आवाजात आता भैरवी सावलीला बोलताच. आणि तेव्हा आता सावली म्हणते की का मीच का तयारी करायची. ते ऐकून आता भैरवी म्हणते की का सावली तू तुझा शब्द विसरलीस का. तेव्हा आता सावली म्हणते की शब्द काय मी फक्त एकटीनेच पाळायचा आहे का. ते ऐकताच आता भैरवी तिरपे डोळे करत सावलीकडे बघते आणि उठून उभा राहते. भैरवी म्हणते काय म्हणाली सावली. सावली म्हणते सांगते ना मी काय म्हणाले ते. सावली म्हणते की जेव्हा मी तुम्हाला शब्द दिला होता की तारा मॅडमसाठी मी आयुष्यभर गाणे गाईल म्हणून, पण त्यानंतर तुम्हीसुद्धा मला शब्द दिला होता आणि तो शब्द म्हणजे त्या बदल्यात मी तुझ्या कुटुंबाची जबाबदारी उचलेन. सावली म्हणते माझा शब्द पाळण्यासाठी मी जगाच्या विरोधात गेले, पण तुम्ही तुमचा शब्द नाही पाळू शकलात भैरवी माई. भैरवी आता रागाने सावलीकडे बघते आणि लगेच आता सावली म्हणते की फक्त मी तुम्हाला एक परवानगी मागायला आले इथे. भैरवी म्हणते कसली परवानगी. सावली म्हणते की तुम्ही तुमचा दिलेला शब्द तुम्ही अजिबात पाळला नाही, म्हणून मी सुद्धा आता माझा शब्द पाळायला बांधील नाही हे मी तुम्हाला सांगायला आले. अशी सावली आता भैरवीला बोलताच भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की आता मी माझा आवाज ना स्वतःसाठी कुठेही आणि कधीही वापरू शकते भैरवी माई. भैरवीचे आता डोळेच मोठे झालेले असतात. तेव्हा आता मला माझ्या आवाजासाठी तारा मॅडमसाठी गाणं गायची गरज नाही आणि पुढच्या 24 तासात मला कोणता निर्णय घ्यायचा माझ्या आवाजासाठी तो मी घेणार आहे, असे ठणकावून सावलीने आता भैरवीला सांगितलेलं असतं. आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य ना सगळं माझ्यावर अवलंबून आहे येते मी, असे म्हणत आता सावली ही भैरवीच्या पाया पडते. आणि आता सावली तेथून निघून जाताच इकडे भैरवीला सत्याची जाणीव झालेली असते. भैरवी विचार करते की हे मी काय केलं आहे. सावली माझ्यासोबत अशी स्वप्नात देखील वागू शकते याचा तर मी विचारच केला नव्हता आणि मी तर स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेतला आहे याची आता भैरवीला चांगलीच जाणीव होती. आणि लगेच आता भैरवी पटदिशी खाली बसते आणि म्हणते की खरंच सावलीने तिच्या आवाजाचा वापर स्वतःसाठी केला तर. आणि त्याच वेळेस आता भैरवीला तिच्या नवऱ्याचे बोलणे आठवलेले असते आणि तिच्या नवऱ्याने सांगितलेलं असतं की सावलीचा आवाज तू कधीपर्यंत दाबू शकेल. एक गोष्ट लक्षात ठेव, एक ना एक दिवस सावलीचा आवाज हा जगासमोर येईलच. याची आता भैरवीला आठवण आलेली असते. तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की पत्त्यासारखं कोसळून जाणार, असे आता भैरवीच्या नवऱ्याने भैरवीला सांगितल्याचे आता भैरवीला आठवते. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात चंद्रकांतराव म्हणतात की सारंग कुठे गेला आहे. आणि सारंग आता मेंदळ्यांच्या सावलीच्या सगळ्या घरच्या लोकांना आता जेवणासाठी खाली घेऊन येतो. त्या सगळ्यांना बघताच आता ऐश्वर्या म्हणते हे काय, आता हे सगळे माणसे आपल्यासोबत इथे जेवायला बसणार का. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या तू जरा शांत बस ना. तर आता सारंग म्हणतो वहिनी. तर तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की सारंगने हे गेस्ट बनवून आपल्या घरी आणलेत ना, तेव्हा तू कशाला बोलतेस, ते आता आपले गेस्ट आहेत. सारंग आता तिलोत्तमाकडे बघतो. मेंदळ्यांच्या घरात ना आपण पाहुण्यांचे कधीच अपमान करत नाही आणि त्यांचे आपण आदर तिथेच करतो, असे आता तिलोत्तमा ही ऐश्वर्याला बोलते. आणि चंद्रकांतने सुद्धा आता तिलोत्तमाला होकार दिलेला असतो. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा त्या सगळ्यांना म्हणते की या तुम्ही जेवायला बसा. तेवढ्यात आता इकडे राज हा उठून उभा राहतो. तर तिलोत्तमा म्हणते तू कुठे चाललायस राज. राज म्हणतो की त्याचं काय आहे ना, इथे ना खूप गर्दी झाली आई, तेव्हा तसंही मी गेस्टसोबत जेवणारच आहे. आणि राज रागाने निघून जाता क्षणी ऐश्वर्या आणि इकडे अस्मीसुद्धा टेबलवरून उठतात आणि पटकन आता जयंतीही समोर खुर्चीवर बसते. तर रागाने अस्मी आता जयंतीकडे बघते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा एकनाथराव कान्हू यांना म्हणते की या बसा तुम्ही. आता ते सगळं बघताच इकडे सावली विचार करते की विठू राया यांना ना जास्त दिवस मला इथे ठेवता येणार नाही, तेव्हा ना आता तूच यातून काहीतरी मार्ग काढ. इकडे आता ऐश्वर्या ही बाहेर आलेली असते आणि तेवढ्यात आता सावली वर जाता क्षणी सावलीचे लक्ष खाली जाते. तेवढ्यात आता खिडकीतून बघत सावली विचार करते की ऐश्वर्या मॅडम अशा एकट्या खाली का आल्यात. आणि तेवढ्यात आता ती पैशाची पेटी घेऊन ऐश्वर्याचा तो कंपनीतला माणूस ऐश्वर्याकडे तिथे आलेला असतो आणि ती पैशाची बॅग, ती पेटी आता तो माणूस ऐश्वर्याच्या हातात देतो आणि म्हणतो मॅडम सगळे पैसे जसेच्या तसेच आहात आणि तुम्ही पाहिजे तर चेक करून घ्या. ऐश्वर्या त्याच्याकडे बघत म्हणते की मी ना नंतर चेक करील, पण तुम्ही असेच जर
माझ्यासाठी इमानदार काम करत राहिलात ना तर मी तुमची नक्कीच काळजी घेईल. आणि तेव्हा तो माणूस म्हणतो की त्यात काही प्रश्नच नाही मॅडम. तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जीवही देऊ शकता का. तो माणूस आता हसायला लागतो आणि सावली आता ते सगळं बघून ऐकत असते. आणि त्याच वेळेस आता सावलीला आठवतं की ज्या वेळेस आपल्या दादांनी म्हणजे सखदेवने पैशाची बॅग घरी मागवली होती त्यावेळेस ती बॅग रिकामी होती अशी ऐश्वर्याने आरोप केला होता. आणि हे पैसे म्हणजे तीच बॅग असल्याचे आता सावलीला आता बरोबर समजलेलं असतं. आणि तेवढ्यात तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. ऐश्वर्या म्हणते बोल ना. तो माणूस म्हणतो की तुम्ही ही पैशाची बॅग कशासाठी चोरली. तर तो ऐश्वर्या म्हणते की हा तुझा प्रश्न नाही आणि तुझा विषय नाही. तेव्हा तू चालता हो. तर तो माणूस म्हणतो की जशी तुमची इच्छा. आणि एवढ्यात आता ऐश्वर्या ती पैशाची बॅग घेऊन आतमध्ये येते. सावली ते सगळं बघते. त्यानंतर ऐश्वर्या ती पैशाची बॅग ठेवून किचनमध्ये येते आणि पटकन अमृतासाठी दूध गरम करून त्या काचेच्या ग्लासमध्ये आता अमृतासाठी ऐश्वर्याने आता बाळ होऊ नये यासाठी त्या गोळ्या टाकलेल्या असतात. तेवढ्या सावली तिथे येते आणि आता सावली म्हणते की मी तुम्हाला काही मदत करू का ऐश्वर्या मॅडम. आता सावलीचा आवाज ऐकून ना ऐश्वर्या चांगलीच डचकते आणि म्हणते की तू तुझं काम कर, मला माझ्या कामात इंटरफेअर करू नकोस. आणि तेवढ्यात आता दूध चमच्याने हलवत आता ऐश्वर्या ते दूध अमृतासाठी घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि सारंग आता सावलीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता इथलं तुझं सामान उचल आणि चल. ऐश्वर्या म्हणते सारंग हे तू काय करतोयस. सारंग म्हणतो की ऐश्वर्या वहिनी तू तुझं काम कर, माझ्या कामात तू लुडबुड करू नकोस. आणि तेवढ्यात आता रागाने ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत आता थोडीशी बाहेर जाते आणि दरवाजातून डोकून आता पुन्हा त्यांचं बोलणं ऐकू लागते. पण तेवढ्यात बबलू तिथे येतो. ऐश्वर्याच्या खांद्यावर हात टाकत आता बबलू म्हणतो की ऐश्वर्या मॅडम, अहो ऐश्वर्या वहिनी काय चाललंय, तुमचे कान ठीक आहेत ना. अशा काय एवढ्या कान लावून ऐकू राहिल्यात. बरोबर आहे, वयस्कर वयोमानानुसार कानावर परिणाम होतोच ना. तेवढ्यात आता ऐश्वर्या रागाने बबलूकडे बघते आणि म्हणते इडियट असे म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते. आणि तेवढ्यात आता इकडे सारंग सावलीला म्हणतो की आज तू माझ्या रूममध्ये झोपणार आहेस. तर सावली म्हणते काय आणि तिलोत्तमा मॅडम काय म्हणतील. सारंग म्हणतो हे बघ फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे सावली. तेवढ्यात बबलू आता पाठीमागे आलेला असतो. सारंग बबलूला सामान घेण्यासाठी सांगतो आणि पटदिशी वाऱ्याच्या वेगाने बबलू सावलीचं सगळं सामान उचलू लागतो. आणि लगेच आता बबलू सगळं सामान घेतो आणि म्हणतो की सावली वहिनी तुम्ही काही घाबरू नका, आमचे सारंग दादा ना एकदम सभ्य आहेत आणि ते तुम्हाला काहीच करणार नाही. आणि तेवढ्यात आता बबलू निघून जातो. तर आता सावली म्हणते सारंग सर तुम्ही ऐका ना. पण सारंग आता सावलीच्या तोंडावर बोट ठेवतो आणि लगेच आता सारंग म्हणतो की तुझ्या घरच्यांना कळता कामा नाही. तेव्हा आज सावली तू रूममध्ये झोपायला यायचं. सावलीचा सुद्धा आता नाविलाज झालेला असतो. आणि आता सारंग म्हणतो की जर तुझ्या घरच्यांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. तेवढ्यात आता सावली सारंग सर असे म्हणत तिचा हात आता डोळ्यावरती नेते आणि आभार मानायला लागते. तर सारंग म्हणतो तूच म्हणाली होतीस ना मैत्रीत आभार मानायचे नसतात म्हणून. सावली आता खुश झालेली असते. इकडे आता एकनाथराव कान्हू त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात. जयंती आता निवांत कॉटवर झोपलेली असते. इकडे एकनाथराव कान्हू यांना झोप लागत नसते. एकनाथराव म्हणतात की एवढं ऐश्वर्य आणि इथे सगळं हे राजवैभवात आपल्याला कशी झोप लागेल कान्हू. सखदेवसुद्धा आता विचार करत तिथे बसलेला असतो. कान्हू म्हणते की अहो तुम्हाला तसं वाटतंय. आणि कान्हू आता जयंतीकडे बघत म्हणते की बघितलं का इकडे जयंती आता ढोर झोपलेली असते. आणि कान्हू म्हणते की काही माणसे अगदी निर्लज्ज असतात बघा. आणि जयंतीला झोपताना आता सखदेव बघतो. आणि तेवढ्यात आता सावली एकनाथरावांना दुधाचा ग्लास घेऊन येते. तेवढ्यात आता एकनाथराव सावलीचा हात धरतात आणि म्हणतात की सावू बाळा अगं हे कशाला आणलंस तू, याची कशाला सवय लावतेस आम्हाला. आणि आमच्या आयुष्यभर अशीच काळजी घ्यायला थोडीच तू आमच्या सोबत राहणार आहे का, असे आता एकनाथराव सावलीला बोलतात. आणि तेवढ्यात आता कान्हू म्हणते की सावली जास्त दिवस आम्ही इथे नाही राहणार आहोत आणि आम्ही जास्त दिवस इथे राहून काय करू. तर जयंती म्हणते की म्हणजे बाहेर कुठेतरी झोपडी बांधायचा विचार आहे की काय. आता सावली म्हणते की विठुराय आपल्या पाठीशी आहे, तो नक्कीच काहीतरी मार्ग काढील. जयंती म्हणते की मग तुझ्या विठुरायाला सांग त्या भैरवीला चांगला धडा शिकवायचा तो.
आणि इकडे आता पटकन सखदेव म्हणतो काही जरी झालं तरी 1 दिवसाच्या वर आता आपण या घरात राहायचं नाही. सावली म्हणते तुम्ही जाणार तरी कुठे मग? आता सखदेव विचारात पडतो. इकडे आता भैरवीला एकही क्षण एका जाग्यावर बसता येत नसतं. भैरवी म्हणते की काय करून बसले मी आणि आता काय करू आणि माझी चूक कशी सुधारू. आणि इकडे आता भैरवी विचार करते की नाही मी असं माझं साम्राज्य ना खाली पडू देणार नाही. भीक मागून माझं साम्राज्य बनवलं नाही. हात करत आता भैरवी म्हणते नाही मी असं होऊ देणार नाही. भैरवी म्हणते की पडलेली माझी बाजू मला कशी जिंकता येईल ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. इकडे आता रागाने अस्मी ही ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये आलेली असते. ऐश्वर्या आता विचार करत असते. ऐश्वर्याकडे बघून आता अस्मी म्हणते की मी सुद्धा आता जो विचार करत होते तोच विचार तुम्ही करता ना? तर लगेच ऐश्वर्या म्हणते हॅलो, मी जो विचार करते ना तो विचार करायला तुला हा जन्म अपुरा पडेल. अस्मी आता लगेच ऐश्वर्याला म्हणते की बस झालं कौतुक करणं आणि बस झाला हा कौतुकाचा सोहळा. मी तुम्हाला सांगते ना, सारंग हा त्या मुलीला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये गेलाय झोपायला. आता ऐश्वर्याला चांगलाच धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणते मग मी काय करू? तर अस्मी म्हणते तुम्ही एवढं कॅज्युअली कसं घेऊ शकता ऐश्वर्या मॅडम? अहो ती मुलगी सारंगच्या रूममध्ये झोपायला तुम्ही विचार तुमच्या मनात कसं येत नाही आणि अगदी सहज कसं बोलता तुम्ही? ऐश्वर्या म्हणते की मी काय करणं अपेक्षित आहे मग? अस्मी आता चिडूनच म्हणते की इथे ना तुम्ही फक्त अमृता वहिनीच्या दुधामध्ये पावडर टाकत बसा तिला बाळ न होण्यासाठी आणि तिकडे ती मुलगी आणि सारंग गुड न्यूज देणार आहात. ते ऐकताच आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. इकडे आता सारंग त्याच्या बेडरूममध्ये कॉटवर पुस्तक वाचत झोपलेला असतो. तेवढ्यात अलगद दरवाजा उघडून सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये येते. दरवाजा अलगद उघडत सावली आता हळूच वाकून आतमध्ये डोकावते. सावली आल्याचे कळताच आता सारंग उठून उभा राहतो आणि म्हणतो की तू बस इथे कॉटवरती. सावली मी तिकडे बसतो. तेव्हा आता सावली म्हणते की नको सारंग सर तुम्ही तिथेच बसा. सारंग म्हणतो सावली मी म्हणतो ना तू इथे बस. तर सारंगकडे बघत आता सावली म्हणते की सारंग सर नको, अहो तुम्हीच तिथे बसा, मी करते काहीतरी माझी झोपण्याची व्यवस्था. सारंगही आता ऐकायला तयारच नसतो. सारंग म्हणतो सावली मी तुला म्हणतो ना बस तिथे आणि पटकन सावली कॉटवर बसते. सारंग आता समोरच खुर्चीवर पुस्तक वाचत बसलेला असतो. इकडे आता ऐश्वर्या अस्मीला म्हणते की आपण जर आता बेडरूममध्ये डोकावलं टकटक आवाज केला आतमध्ये गेलो तर कारण काय सांगणार आहोत? अस्मी म्हणते की अहो ऐश्वर्या मॅडम करा ना काहीतरी विचार आणि सांगा काहीतरी कारण. आणि एवढ्यात आता अस्मी ही सारंगच्या दरवाजावर टकटक आवाज करते आणि ते ऐकताच आता लगेच ऐश्वर्या पळून गेलेली असते. इकडे अस्मी आता तिथेच एकटे असते आणि आता आवाज येताच दचकून सावली उठून बसते आणि म्हणते की सारंग सर मी कुठेतरी लपते. सारंग म्हणतो एवढं का घाबरतेस? तू तिथे बसली होती मी इथे बसलो होतो आणि स्वतःचंच तर घर आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की काही घाबरू नको. सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम असल्या तर. सावली म्हणते तुम्ही तुमच्या जागी ठीक आहेत पण मी माझ्या जागी ठीक नाही आहे ना सर. आणि आता सावली म्हणते मला लपवावं लागेल सर. आणि लगेच आता सावली ही दरवाजा पाठीमागे लपते आणि एवढ्यात आता अस्मी सारंग असे म्हणत पुन्हा दरवाजा वाजवते. तर सारंग आता दरवाजा उघडतो आणि तेवढ्यात आता सारंग दरवाजा उघडताच सारंगला समोर अस्मी दिसते. अस्मी आता इकडे तिकडे बघते तर सारंग म्हणतो काय? अस्मी म्हणते की सारंग तुझ्याकडे फर्स्ट एड बॉक्समध्ये किट आहे का? तेव्हा आता सारंग म्हणतो कशासाठी? अस्मी म्हणते की अरे मला लागलंय जरासं. सारंग म्हणतो बघू दाखव. तर आता अस्मी म्हणते मी तुला नाही दाखवू शकत रे. तर आता सारंग म्हणतो की खाली असेल. सारंग म्हणतो की ऐश्वर्या वहिनीच्या सुद्धा रूममध्ये आहे आणि अमृता वहिनीच्या सुद्धा तिथे जाऊन घे. आणि तेवढ्यात आता अस्मी म्हणते की मला अमृता वहिनीच्या सुद्धा रूममध्ये सापडली नाही आणि ऐश्वर्या वहिनीच्या सुद्धा रूममध्ये सापडली नाही. आणि आता पटकन सारंगच्या हाताखालून अस्मी आतमध्ये जाते आणि आता इकडे सारंग डचकतो आणि इकडे दरवाजा पाठीमागे बघतो पण सावली आता तिथे नसते. सारंग विचार करतो की सावली कुठे गेली? अस्मी आता इकडे तिकडे बघू लागते. पटकन सारंग अस्मी पुढे येतो आणि म्हणतो की इकडे तिकडे काय बघतेस? ते बघ तिकडे आहे किट. आता सारंग अस्मीला मागे बघायला लावतो आणि आता अस्मी म्हणते कुठे? हात करत आता सारंग म्हणतो ते बघ तिथे ड्रॉवर आहे ना त्या ड्रॉवरमध्ये आहे. आणि इकडे आता पटकन सारंग म्हणतो ते बघ फर्स्ट एडची किट ना त्या ड्रॉवरमध्ये आहे. अस्मी आता कॉटवर बसते आणि तो ड्रॉवर उघडताच अस्मीला ती आता फर्स्ट एडची किट सापडलेली असते. सारंग म्हणतो सापडली ना? घाबरतच इकडे तिकडे बघत अस्मी म्हणते हो सापडली. सारंग म्हणतो निघा आता. अस्मी थोडी पुढे जाती पटकन मागे वळते आणि म्हणते की सारंग अरे सावलीला बघितलंय का तू? तर सारंग त्याचे दोन्ही खिसे बाहेर काढतो आणि म्हणतो की कुठे खिशात नाही. आणि आता लगेच हसतच अस्मी म्हणते गुड जोक. आणि सारंग म्हणतो निघा. तर अस्मी बाहेर जाते.
पटकन सारंग आता दरवाजा लावून घेतो आणि इकडे आता सावली बाहेर येते आणि सावली बाहेर येताच आता सारंग समोर येत सावली ही सारंगकडे बघत हसू लागते तर सारंगसुद्धा आणि हसतच दोघेही आता कॉटवर बसतात. दोघेही शेजारी बसता क्षणी सारंग आता त्याचा हात सावलीच्या हातावर ठेवतो आणि सावलीला आता सारंगचा तो स्पर्श झालेला असतो. पटकन भानावर येत आता सारंग म्हणतो सॉरी सॉरी आणि डचकून सारंग आता दुसरीकडे बसतो आणि इकडे आता सावलीला सारंगचा तो स्पर्श हवा हवासा वाटायला लागलेला असतो. पटकन सावली तिचा तो हात आपल्या छातीशी धरते. इकडे आता त्याच वेळेस ऐश्वर्या ही ती पैशाची बॅग घेऊन किचनमध्ये येते आणि तेवढ्यात आता रडत रडत ऐश्वर्याला हाका मारत आता अस्मी तिथे येते. अस्मीचा आवाज ऐकताच पटकन ऐश्वर्या तिच्या हातातील बॅग आता किचनच्या त्या आतमध्ये ठेवते. तेवढ्यात आता अस्मी म्हणते की ऐश्वर्या मॅडम अहो मी तुम्हाला सांगते ना ती सावली आतमध्येच असेल. लगेच बोट करत आता ऐश्वर्या म्हणते हे बघ तिलोत्तमा मॅडम कशा आहेत माहिती ना तुला, मागच्या वेळेस काय झालं होतं, अशीच तोंडावर पडली होती ना, यावेळेस जर तसं झालं ना तिलोत्तमा मॅडम तुला बाहेर काढतील एवढं लक्षात ठेव. चल निघ, मला ना आता फालतू तुझी बडबड ऐकायला वेळ नाही, खूप कामं आहेत, आऊट असे म्हणत आता ऐश्वर्या अस्मीला जायला सांगते. माझं नशीबच पालतं असे म्हणत आता रागाने थैथै पाया आपटत अस्मी तिथून निघून जाते. आणि पटकन आता अस्मी जाता क्षणी ऐश्वर्या ती पैशाची बॅग घेते आणि ती बॅग उघडून त्यातील सगळे पैसे आता सावलीच्या त्या पेटीच्या जवळ असलेल्या त्या पिशवीमध्ये ठेवते आणि रिकामी बॅग हातात घेत आता ऐश्वर्या विचार करते की अस्मी तू अजून खूप लहान आहेस, माझा डाव ना तुला कधीच कळणार नाही आणि आता बघ मी त्या मुलीच्या फॅमिलीची कशी वाट लावते ती. ऐश्वर्या विचार करते की आता त्या मुलीला कळेल तिने कुणाशी पंगा घेतलाय तो आणि आता तमाशा बघायला खरी मजा येईल असे ऐश्वर्या विचार करते. इकडे आता बेडरूममध्ये सारंगने त्याचे खाली अंथरून टाकलेले असते आणि लगेच आता सारंग म्हणतो की हे बघ सावली मी ना आज खाली झोपतो, तू वर झोप. सावली म्हणते नाही नाही सारंग सर तुम्ही वर झोपा मी खाली झोपते. सारंग म्हणतो की नाही नाही अजिबात जमणार नाही, हे बघ सावली तू वर झोप मी खाली झोपणार आहे. तेवढ्यात आता सावली म्हणते की सारंग सर तुम्ही वर झोपा कारण मला ना खाली झोपायची सवय आहे. आणि त्यांचे हे बोलणे चालू असतानाच पुन्हा अस्मी आता सारंगच्या बेडरूमच्या जवळ येते आणि एकदम आता अस्मी थबकते. इकडे आता सारंग आता सावलीला म्हणतो की इकडे खूप झुरळ आहेत बरं का आणि तुला झुरळाची सवय आहे का, जर ती खाली झोपणार असेल ना तुला झुरळाची सवय असायला हवी. झुरळ शब्द ऐकताच आता सावली डचकते. सावली म्हणते काय इथे झुरळ, तर सारंग म्हणतो हो इथे भरपूर झुरळ आहेत. आणि अस्मी आता पुन्हा सारंगच्या बेडरूमच्या दरवाजाला कान देते आणि पटकन आता सावली पळतच जाऊन कॉटवर बसते आणि म्हणते कुठं आहे. सारंग म्हणतो आहे ती येतीलच, तू पायवर घे सावली. आणि पटकन आता सारंग हा खाली झोपतो. अस्मी आता ते सगळं ऐकू लागते आणि लगेच आता सारंग म्हणतो की हे बघ पायवर घे आणि झोप नाही तर झुरळ येतील बरं का. ते ऐकताच आता सावली खूप घाबरते आणि तेवढ्यात आता अस्मीने ते बोलणे ऐकलेले असते आणि ते ऐकताच अस्मी मोठ्याने आवाज करत तोंडाला हात लावते आणि तेवढ्यात आता सारंगने तो आवाज ऐकलेला असतो. सारंग आता कुणीतरी बाहेर असल्याचे सारंगला लक्षात आलेले असते आणि आता त्यामुळे अस्मीचा आवाज ऐकताच आता सारंग आणि सावली दोघेही डचकलेले असतात आणि दरवाजाकडे बघू लागतात. तर आता अस्मीला रंगे हात पकडून सारंग आता अस्मीला कशी जन्माची अद्दल घडवतो आणि प्रेमाने सावली आणि सारंग बेडरूममध्ये एका कॉटवर झोपून कसे आता सारंग सावली एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.